ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार. सगळ्यांना व्यवस्थित ऐकायला वगैरे येते? हो. ओके, गुड. आज आपण 10व्या अध्यायाचं पठण करणार आहोत, समजून घेणार आहोत. 10वा अध्याय म्हणजे विभूती योग. सो भगवंतांच्या विभूती काय आहेत ते आपण या अध्यायात समजून घेणार आहोत. आधी श्लोक समजून घेऊ, वाचून घेऊ आणि मग निरूपणाला सुरुवात करूया. 10.1. श्री भगवान उवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. भाषांतर श्रील प्रभुपादांकडून. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो अर्जुन, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. 10.3. यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढः समर्थ्येषु सर्वपापैः प्रमुच्यते. भाषांतर सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा, अनादी, सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. 10.8. अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगताचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य आहे पूर्ण बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. 10.9. मच्चित्ता मत्कत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते. त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो. 10.10. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील. 10.11. तेषाम् एवानुकम्पार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. 10.14.
सर्वम् एतद्वृतं मन्ये यन्मां वदसि केशव, न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः. हे कृष्ण, तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो. हे भगवन, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तिमत्व जाणू शकत नाही. 10.19 श्री भगवान उवाच हन्त ते कथयिष्यामि दिव्यायात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे. श्री भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन. परंतु ज्या मुख्य अभिव्यक्ती आहेत, त्यांचेच मी कथन करीन. कारण हे अर्जुना, माझे ऐश्वर्य अनंत आहे. 10.22 वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. वेदांमध्ये सामवेद मी आहे, देवतांमध्ये स्वर्गांचा राजा इंद्र मी आहे, इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि प्राणीमात्रांमधील चेतना मी आहे. 10.25 महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्यैकमेक्षरम् यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. महर्षींमध्ये भृगु मी आहे, ध्वनीमध्ये दिव्य ओंकार मी आहे, यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे आणि अचल पदार्थांमध्ये हिमालय पर्वत मी आहे. 10.28 आयुधानाम् अहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः. सर्व आयुधांमध्ये वज्र मी आहे, गायींमध्ये सुरभी गाय मी आहे, प्रजोत्पादनास कारण असणारा कामदेव मदन मी आहे आणि सर्पांमध्ये वासुकी मी आहे. 10.30 प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयताम् अहम् मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्. दैत्यांमध्ये भक्तराज प्रल्हाद मी आहे, दमन करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे, पशूंमध्ये सिंह मी आहे आणि पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे. 10.34 मृत्यु सर्वहरश्चाहम् उद्भवश्च भविष्यताम् कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा. सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे आणि भविष्यामध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे कारणही मीच आहे. स्त्रियांमध्ये कीर्ती, ऐश्वर्य, मधुरवाणी, स्मृती, बुद्धी, दृढता आणि क्षमा मी आहे. 10.41 यद् यद् विभूतिमत्सत्त्वं श्रीमद् वा तत्तद्देवावगच्छत्वं मम तेजोंश संभवम्. भाषांतर सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुल्लिंगातून उत्पन्न झाल्या आहेत, हे तू जाण.
तर आपण ह्या श्लोकांचा अर्थ आणि निरूपण समजून घेण्यापूर्वी आपल्या गुरुपरंपरेचे आशीर्वाद घेऊया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. आता या 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी आपल्याला त्यांचे सगळ्या विभूतींबद्दल माहिती सांगितलेली आहे. तर काही काही लोक म्हणतात की जसं काही लोक आपल्या स्वतःची बड़ाई करतात, मी असा आहे, मी तसा आहे, मी हे आऊ करतो, मी त्याव करतो. भगवंत असं काही सांगतायत का आपल्याला? काय वाटतं सगळ्यांना की आपली बड़ाई करणाऱ्या मध्ये काही जसं बड़ाई करतो आपण तसं भगवंत करायचा प्रयत्न करतायत काही? तर नाही. नाही, नक्कीच नाही, राईट. मग भगवंतांची काय अपेक्षा असावी इथे आपल्याकडून? की मीपणा अहंकारपणा सोडला पाहिजे. मी केलं हे न करता तुम्ही फक्त कर्तव्य तुमच्या समोर आलेले आहे ते फक्त पूर्ण करणं हे तुमचं महत्वाचं आहे. बरोबर असं आहे. फक्त. पण या 10व्या अध्यायामध्ये आपण काय भगवंतांना, भगवंत का सांगतायत आपल्याला त्यांच्या विभूती सगळ्या? तर आपण जसं एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला जर काही माहिती करून घ्यायची असेल, तर सगळ्यात योग्य व्यक्ती कोण असतं त्या व्यक्तीबद्दल माहिती सांगणार? ती व्यक्ती स्वतःच, किंवा त्या व्यक्तीच्या सोबत जे राहणारे लोक आहेत, किंवा जे व्यक्ती त्या व्यक्तीला चांगले जाणतात, अशा लोकांकडून. बरोबर आहे. तर भगवंतांनी आपल्याला 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं की हे ज्ञान लोप होत चाललेलं आहे, आणि म्हणून अर्जुनाला ते पुन्हा सांगतायत. तर ज्या अर्थी लोप होत चाललेलं आहे, त्या अर्थी ऋषीमुनींकडून, आचार्यांकडून जे येणारं ज्ञान होतं त्याच्यावर थोडसे ढग दाटून आले होते. भगवंतांची महिमा सगळ्यांना माहिती नव्हती, म्हणून भगवंतांनी पुन्हा त्यांच्या स्वतःच्या महिमेबद्दल आपल्याला सांगतायत अर्जुनाच्या करवी. तर बऱ्याच वेळेला आपलं जे ज्ञान असतं त्या ज्ञानासाठी काहीतरी एक बेस असायला लागतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे आता आपण उदाहरणार्थ इंजिनिअरिंग मध्ये आपण इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले वगैरे लिहितो. तर बऱ्याच वेळेला त्याचं जी बेसलाईन असते ती आपले साधे आकडेच असतात. म्हणजे काही आकडे असतात, काही साईन्स असतात, आणि मग त्याचं इक्वेशन आपण मांडलेलं असतं. पण ते आकडे कोणालाही वाचता येत असतात. पण याचा अर्थ असा होत नाही की ते इंटिग्रेशनचं इक्वेशन सगळ्यांना समजेल, नाही का? आपण, आपल्याला आधी काय माहिती आहे त्यावरून आपल्याला जी नवीन माहिती मिळते त्याच्यावरून आपल्याला समजतं की आपल्याला नवीन काय गोष्टी आकलन होत आहेत आणि काय आकलन होत नाहीये. मग याचं एक साधं, एक सोपं उदाहरण जर आपण बघितलं, तर एखादी आई आणि वडील, पालक किंवा घरातले मोठे माणसं जेव्हा एखाद्या छोट्या बालकाचं, एखाद्या शिशूचं संगोपन जेव्हा करतात, त्या वेळेला हळूहळू त्या शिशूला ज्ञान दिलं जातं. तर सगळ्यात लहान असताना पहिल्यांदी घास आई जेव्हा भरवते त्यावेळेला त्या बाळाचं साथ देणारं कोण असतं? कोण? कोणता पक्षी, प्राणी, काय असतं? आपल्या सर्वसाधारण घरांमध्ये पण त्यांचा यथेच्छ वावर असतो. निदान पूर्वी तरी असायचा, हल्ली जरा कमी झालेलं आहे. काउचिव. काऊ चिव, राईट. म्हणजे चिवताई, पहिला घास चिवताईचा असतो, मग पुढचा ग्लास बाळाला जात. तू खाऊन घे, नाहीतर चिव खाऊन घेईल. तर आपण जेव्हा लहान असतं त्यावेळेला
ते चिव ही म्हणजे काहीतरी एक पक्षी आहे अशी एक संकल्पना त्या बाळाच्या अ, डोक्यामध्ये एक ती कल्पना बसलेली असते. मग बाळ जसं हळूहळू मोठं होतं, तो इतर पण पक्षी बघायला लागतो. मग केव्हा तरी आई बाबा किंवा आजी आजोबा ते बाळाला घेऊन बागेत जातात. तर तिथे काही थोडे मोठे पण पक्षी दिसतात. मग साळुंकी दिसते, कावळा दिसतो. तर त्यावेळेला आपण काय सांगतो त्या बाळाला, ही थोडी मोठी चुचू आहे आणि ही आणखीन त्याच्यापेक्षा मोठी चुचू आहे. मग कधीतरी आणखीन मामा काका कोणीतरी येतं, ते बाळाला घेऊन एखाद्या प्राणी संग्रहालयामध्ये जातात. मग तिथे आणखीन मोठे पक्षी वगैरे बघायला मिळतात. मग कदाचित तिथे टुकान असेल, नाहीतर गिधाड असेल किंवा ऑस्ट्रिच असतील. त्यावेळेला बाळाला सांगितलं जातं ही आणखीन मोठी चुचू आहे. म्हणजे एक बेस लाईन जी आहे ती बाळाची काहीतरी तयार झालेली असते, त्याला त्याबद्दल माहिती असतं. आणि त्याच्याबद्दल आपण जेव्हा आणखीन त्याच्या संदर्भामध्ये काहीतरी नवीन गोष्ट सांगतो, त्यावेळेला ते बाळाला कळायला लागतं. मग चिमणी म्हणजे छोटी चुचू, कावळा म्हणजे मध्यम चुचू आणि गिधाड म्हणजे मोठं चुचू, एवढं त्याला फक्त कळायला लागतं बाळाला. तशीच काहीशी कल्पना भगवंतांनी इथे अर्जुनाच्या सोबत देखील केलेली आहे. म्हणजे सर्वात प्रथम भगवंत अर्जुनाला हे सांगतात की भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यय. म्हणजे मी तुला, तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी हे ज्ञान प्रदान करतोय की जे यापूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षा ही श्रेष्ठ आहे. मग इथे भगवंत काही गोंधळ करतायत का? की 9व्या अध्यायामध्ये आपण अ, बघितलं की भगवंत त्याला राजगुह्य विद्या म्हटलेलं आहे 9व्या अध्यायाला. त्याच वेळेला भगवंतांनी सांगितलं की हे ज्ञान श्रेष्ठ आहे. मग इथे काहीतरी गोंधळ होतोय का, की भगवंतांनी आधी सांगितलं की आपल्याला हे ज्ञान श्रेष्ठ आहे आणि मग आता आणखीन परत त्याच्यापेक्षा काहीतरी आहे का? तर तसं नाहीये. भगवंत हळूहळू जसं आपण छोटी चुचू मोठी चुचू आणि मग नंतर त्या मोठ्या चुचूला कावळा म्हणायला लागतो वगैरे असं, तर अशा पद्धतीने ते ज्ञान हळूहळू वाढत असतं. आणि आपल्याही बाबतीमध्ये, विशेष करून भगवंतांच्या बाबतीमध्ये, ते ज्ञान हळूहळूच आपल्याला पुढे जाणार असतं. आणि क्रमशः भगवंत ते अर्जुनाला ज्ञान सांगतायत. आणि इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून जी घ्यायची आहे ती, भगवंत सांगतात की तू माझा प्रिय मित्र आहे. तर एखाद्या व्यक्तीबद्दल जर कधी कोणी प्रिय असेल, तरच तो त्याच्याबद्दल आपल्याला सांगणार. साहजिकच आहे की नाही? म्हणून आपल्याला भगवंतांबद्दल नितांत श्रद्धा असायला पाहिजे आपल्या मनामध्ये. भगवंतांच्या विषयी द्वेष नसावा. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण आयुष्यामध्ये काहीतरी वाईट प्रसंग येतात, काहीतरी गोष्टींमुळे आपण भगवंतांवर रागवतो वगैरे, आणि मग भगवंतांची आराधना कमी होते. माझ्या आयुष्यामध्ये असे वाईट दिवस का आणले देवाने, मी तर सगळ्यांचं चांगलंच करत होतो किंवा करत होते वगैरे वगैरे करून आपण भगवंतांविषयी कंप्लेंट करायला लागतो. आणि तिथूनच आपल्या मनामध्ये असूया सुरू होते. तर भगवंतांचं ज्ञान जर समजून घ्यायचं असेल तर आपल्यामध्ये सगळ्यात महत्वाचे काय गुण असायला पाहिजे, तर ते आपण भगवंतांची मैत्री आपण स्वीकार केली पाहिजे. आपल्याला भगवंतांची मित्रता असली पाहिजे, तरच भगवंतांविषयीचं ज्ञान आपल्याला समजणार आहे. आणि या मध्ये भगवंत आपल्याला एक 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 उदाहरण देत जात आहे. की यामध्ये पहिल्यांदी भगवंतांनी आपल्याविषयी सांगण्यामध्ये काही ज्या गोष्टी सांगितल्या आहेत अर्जुनाला, की म्हणजे ऋषीमुनींनाही मी समजलेलो नाहीये, देवतांना देखील मी समजलेलो नाही. मग जर भगवंत समजणारच नसतील तर आपण भगवंतांना समजून घेण्याचा प्रयत्नच करू नये का?
तर तसं नाही. भगवंत आपल्या समजण्याच्या खूप पलीकडे जरी असले तरी आपल्याला आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्या प्रयत्नांप्रमाणे भगवंत जेवढे समजतील तेवढा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे एखादा आपण बघतो की इथे अ, या व्यावहारिक जगामध्ये एक चौथी पास झालेला व्यक्ती देखील आपला उदरनिर्वाह करत असतो. 10वी पास झालेला व्यक्ती पण आपला उदरनिर्वाह करत असतो. एखादा ग्रॅज्युएट झालेला, पोस्ट ग्रॅज्युएट झालेला, पीएचडी झालेला, प्रत्येक व्यक्तीचं आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे आणि आपल्याला प्रत्येकाला संधी जेवढी उपलब्ध झाली त्याप्रमाणे तो व्यक्ती त्याचं त्याचं कार्य करत असतो आणि अर्थार्जन करत असतो. त्याचं आयुष्य तो करत असतो. त्याचप्रमाणे आपण आपल्याला जसं जमेल, आणि ते जमेल म्हणजे काय अगदी जमेल तेव्हाच करायचं असं नाहीये, तर आपण विशेष प्रयत्न करून भगवंतांबद्दल समजून घ्यायला हवं. तर ते का करायला हवं? तर भगवंत तिसऱ्या श्लोकामध्ये सांगतात की सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्म, अनादि आणि सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत असतं की दान धर्म केल्यामुळे, पुण्यकर्म केल्यामुळे वगैरे आपल्याला आपल्या पापांमधून मुक्तता होणार आहे. तर भगवंत इथे आपल्याला सांगतायत की तसं नाही आहे. आपल्याला केवळ आणि केवळ भगवंतांच्या विषयी जेव्हा ज्ञान होतं आणि आपण भगवंतांच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा त्यांचे समजून त्यांची आराधना करायला लागतो आणि भगवंतांविषयी जे आपल्याला ज्ञान मिळतं, तेव्हाच आपली पापांपासून मुक्तता होते. आणि ते समजून घेण्यासाठी आपल्याला जे प्राकृत जगतामध्ये जे काही सुंदर गोष्टी, भव्य गोष्टी, दिव्य गोष्टी ज्या दिसतात, त्यांच्या संदर्भामध्ये आपण भगवंत आपल्याला समजून सांगतायत की मी हा आहे, मी असा आहे. जेणेकरून आपल्याला प्राकृत जगतामध्ये ज्या गोष्टी दिसतात त्याच्याविषयी आपण भगवंतांना पद्धतीने आपण त्या सर्व विभूतींमध्ये भगवंतांना बघू शकतो. तर 10.8 ते 10.11, मी आधी 10.8च या 4 श्लोकांपैकी घेणार होतो, परंतु 10.8 ते 10.11 ही चतुश्लोकी भगवद्गीता म्हटली जाते. म्हणजे असं सांगितलं जातं आचार्यांकडून की 10.8 ते 10.11 मध्ये सगळ्या भगवद्गीतेचा सार आलेला आहे. तो तो कशा पद्धतीने आलेला आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया. 8व्या मध्ये भगवंत सांगतात की मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगताचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य आहेत ते पूर्णपणे जाणतात की माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. तर पहिल्यांदा भगवंतांनी इथे सांगितलं की अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते. म्हणजे स- माझ्यापासूनच सगळं काही उत्पन्न झालेलं आहे आणि माझ्यापासूनच सगळ्या काही गोष्टी प्रवर्तित होतात. तर दोन्ही या गोष्टींचा अर्थ साधारण एकच आहे. मग भगवंत असं का सांगतायत? तर अहम सर्वस्य प्रभो म्हणजे भगवंत असं सांगतात की माझ्यापासून सगळ्यांची उत्पत्ती होते आणि नंतर माझ्यापासूनच ते धारण देखील होतात असं भगवंत सांगतात. आणि यामध्ये आणखीन एक भगवंत सांगतात की बुधा भाव समन्विता. तर पूर्वी या भगवद्गीतेमध्ये हे दोन अ, विरुद्धार्थी शब्द अनेक वेळा आलेले आहेत, बुध आणि मूढ. तर बुध म्हणजे बुद्धीशी संबंधित आहे एवढं तर आपल्याला लक्षात येतच.
आणि पण बुद्धी म्हणजे काय याच्याबद्दल आपल्याला, आपण खरं म्हणजे फारच गोंधळलेलो आहोत, फार साशंक आहोत. बुद्धी आणि हुशारी ह्याच्यामध्ये आपले अनेक वेळा गफलत होते. किंवा बुद्धी आणि चातुर्य, आणि हुशारी, व्यावहारिकता. व्यावहारिकता ही गोष्ट वेगळी आणि बुद्धी ही गोष्ट वेगळी. भगवंतांविषयी समजून घेण्याची जी एक कला आहे किंवा एक कॅपॅसिटी आहे, केपेबिलिटी आहे, ती म्हणजे बुद्धी होय. आणि या जगामध्ये एक व्यावहारिकपणे जगण्यासाठी जे काय लागतं त्याला हुशारी, चतुराई, चातुर्य, आपण असे अनेक नावं देऊ शकतो. त्यामुळेच कधी कधी असं पण आपल्याला बघायला मिळालंय की अ, काही लोक आध्यात्मिक दृष्ट्या खूप प्रगत असतात, परंतु व्यावहारिक जगामध्ये त्यांना फारशा गोष्टी नीट येत नसतात. आणि आपल्याला बऱ्याच वेळा गैरसमज होतो की तो व्यक्ती एवढा हुशार नाहीये. परंतु हुशारी आणि बुद्धी याच्यामधला फरक जर आपण समजून घेतला तर या तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंतांना जे म्हणायचं आहे की इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्वितः, ते आपल्याला लक्षात येईल. आणि मग ज्या वेळेला लोकांना समजायला लागतं की भगवंत सर्वात श्रेष्ठ आहे, त्यावेळेला ते काय करतात हे 10.9 मध्ये भगवंतांनी सांगितलंय. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंतः परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती. म्हणजे माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करत असते आणि त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि ते एकमेकांमध्ये माझ्याच बद्दल चर्चा करण्यात मग्न असतात आणि यातूनच त्यांना संतोष आणि आनंद प्राप्त होतो. परंतु बऱ्याच वेळेला आपण काय होतं की ज्या वेळेला आपण भेटतो तर ठीक आहे, आपण आपल्या आपापसामध्ये एकमेकांची चौकशी वगैरे करायलाच हवी. त्यातूनच आपण एक माणूस म्हणून एक सामाजिक प्राणी होणार आहोत. परंतु बराच वेळेला काय होतं की आपण जेव्हा एकत्र भेटतो त्यावेळेला थोडा वेळ एकमेकांविषयी चर्चा वगैरे होते, पण बराच वेळेला विषयांतर होऊन आपण इतरांच्या चुगल्या करण्यामध्ये, इतरांविषयी वाईट त्या कोणत्या व्यक्तीच्या बोलण्याकडे अगदी सहजपणे तो चर्चा निघून जाते. तर आपण तसं न करता भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे इथे भगवंतांविषयी जेव्हा केव्हा आपण भेटू तेव्हा भगवंतांविषयी चर्चा ही असायलाच हवी. आणि 10.10 मध्ये भगवंत सांगतात की तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयान्ति ते. जेव्हा सतत भगवंतांविषयी आपण आराधना करू, त्यांची सेवा करतो, आणि ती कशी करायची आहे तर प्रीतिपूर्वकम म्हणजे प्रेमाने करायची. असं नाही की भीतीने की भगवंतांनी असं केलं तर आपल्याला आयुष्यामध्ये वाईट दिवस येतील, भगवंतांना आपण असं नाही केलं तर आपल्याला शिक्षा मिळेल वगैरे, तशा कोणत्याही भीतीतून किंवा कोणत्याही प्रकारच्या नैराश्यजनक गोष्टींमधून आपण भगवंतांची सेवा नाही करायची. आयुष्यातले चढ उतार हे आपल्या कर्माप्रमाणे असतात आणि ते आपल्या आयुष्यात येणारच आहेत, त्याच्याबद्दल अजिबात शंका नाही. आपलं कर्म प्रारब्ध आणि आध्यात्मिक प्रारब्ध यामध्ये काहीही संबंध नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवंतांची सेवा, भगवंतांविषयीचे प्रेम आणि भगवंतांची आराधना आपल्याला करता यावी म्हणून वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये वेगवेगळ्या पद्धतींच्या अ, अ, परिस्थितींमध्ये आपण समचित्त आणि समतोल कसं राहू शकतो ते आपण बघायला हवं. आणि असं जर केलं तर काय होतं, भगवंत आपल्याला म्हणतायत की ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांति ते. तर भगवंत म्हणतात मी अशा व्यक्तीला बुद्धियोग देतो की जेणेकरून तो व्यक्ती माझ्याकडे परत येईल.
राईट. तर आता इथे आपल्यासोबत इथे बरेच जण आहेत. रंजना मावशी आहे. तर समजा मला रंजना मावशीच्या घरी जायचं, तर मी तिला विचारलं की मला यायचंय तुझ्या घरी. तर जोपर्यंत ती तिच्या घराविषयी सांगत नाही तोपर्यंत आपण तिच्या घरी जाऊ शकतो का? मग नाही. आणि मावशीचा आपला संबंध आहे, आपले काहीतरी प्रेम आहे, म्हणूनच ती आपल्याला घरी बोलवेल, घरी पत्ता सांगेल. तसंच भगवंतांचं पण आहे की ज्या वेळेला आपण भगवंतांची सेवा करतो त्याच वेळेला भगवंत आपल्याला त्यांच्याविषयी माहिती देतात, आणि मग जेणेकरून आपण भगवंतांपर्यंत पोहोचू शकतो. आपण म्हणतो की आपल्याला भगवत धामाला जायचंय, भगवत धामाला जायचंय. पण अरे भगवत धामाला तिथे भगवंत आहेत, आणि भगवंत जोपर्यंत आपल्याला परवानगी देणार नाही तोपर्यंत आपण कसं जाणार? आणि एखाद्या व्यक्तीविषयी जर प्रेमच नसेल तर तो व्यक्ती आपल्याला बोलवणार नाही. आपण हे साध्या व्यावहारिक जगात देखील बघतो. तसं भगवंत खूप प्रेमळ आहेत, ते कोणत्याही, त्यांची कोणाकडूनही काहीही अपेक्षा नसते. परंतु जर आपण केलं तर ते फळ नक्कीच देतात. आणि ते 10.10 मध्ये भगवंती सांगितलंय की ददामि बुद्धियोगम तम येन माम उपयांती ते. आणि ते कसं करतात भगवंत? तर ते बुद्धियोग कसा देतात हे त्यांनी 10.11 मध्ये सांगितलं. तेषाम एवानुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. तर बुद्धी केव्हा येते? तर ज्या वेळेला आपल्यामध्ये जो अंधकार असतो त्याचा नाश जेव्हा होतो त्यावेळेला ते आपल्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तीचा प्रकाश पडतो. मग आता आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीत गेलं आणि तिथे आपण एखादी मेणबत्ती किंवा टॉर्च काही किंवा फोनचा लाईट काही पण लावला, तर आपल्याला अंधाराला वेगळं सांगावं लागतं की की बाबा आता मी उजेडाला बोलवलंय तुझा? नाहीये, राईट. तर भगवंत ज्या वेळेला आपल्या हृदयामध्ये त्यांच्या भक्तीचा प्रकाश टाकतात, साहजिकच त्यावेळेला आपल्या हृदयातला अंधकार नाहीसा होतो. आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर अर्जुन चौकशी करायला लागतो भगवंतांकडे की मी तुम्हाला कसं काय समजून घेऊ? तुम्ही सांगितलं की आतापर्यंत 10.14 मध्ये अर्जुन म्हणतो की अ, तुम्ही मला सांगितलं आहे ते मी पूर्ण सत्य मानतो, की देवता आणि दानव तुमचं व्यक्तित्व पूर्ण जाणू शकत नाही. परंतु मला समजण्यासाठी तुम्ही काय मदत करू शकता? मला काय कळणार तुमच्या विषयी? तर मला माझ्या भाषेमध्ये समजेल, मला कळेल, आणि मला ज्या गोष्टी आधी माहिती आहेत त्याच्याशी काहीतरी संबंधित तुम्ही जेव्हा मला सांगू शकाल त्यावेळेला मला तुमच्या संदर्भामध्ये सहज कळायला लागेल. आणि म्हणून 10.19 पासून भगवंत अर्जुनाला त्यांच्या विभूती सांगण्यास सुरुवात करतात. 10.19 मध्ये भगवंत म्हणतात, हन्तते कथयिष्यामि दिव्याह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. हे भगवंत सांगतात अर्जुनाला की मी माझ्या काही ठराविक विभूतींबद्दल तुला सांगणार आहे, कारण की माझ्या विभूती अनंत आहे. मग जर अनंत विभूती असणाऱ्या व्यक्ती आहे भगवंत, तर त्यांच्या त्या विभूतींचं विस्तरण आणि समजून घेणं पण अनंत आहे. म्हणजे आपल्याला एक आयुष्य काय, अनेक लाखो करोडो आयुष्य देखील कमी पडणार आहेत भगवंतांना समजून घेण्याबद्दल. परंतु भगवंतांना माहिती आहे की कलियुगामध्ये मनुष्याची बुद्धी क्षीण होणार आहे.
भगवंतांनी ही भगवद्गीता केव्हा सांगितलेली आहे? कोणत्या काळामध्ये सांगितले? कोणतं युग होतं त्यावेळेला? द्वापर युग. द्वापार युग होतं. आणि त्याच्यानंतर किती वेळात कलियुग सुरू होणार होतं? कलियुगाची सुरुवात केव्हा झाली? परीक्षित महाराजांच्या काळामध्ये झाली, राईट? परीक्षित म्हणजे अर्जुनाचा नातू. म्हणजे त्याच्या केवळ 2 पिढ्यांमध्ये, म्हणजे 50-100 वर्षांच्या अंतरावरती भगवंतांनी ज्या वेळेला सांगितलं, त्याच्यानंतर केवळ एक 50-100 वर्ष किंवा त्या काळच्या कालगणनेप्रमाणे जे काय गणना होती, त्याप्रमाणे 2 पिढ्यांमध्ये पूर्णपणे कलियुग सुरू होणार होता. म्हणजे हा द्वापार युगाचा आणि कलियुगाची तो संधिकाल होता, ज्या काळामध्ये भगवंतांनी भगवद्गीता सांगितली. आणि त्यांना कल्पना होती की मनुष्याची बुद्धी इथून पुढे आणखीन आणखीन क्षीण होत जाणार आहे. त्या म्हणजे व्यक्तीला गोष्टी लक्षात ठेवणं जमणार नाहीये. प्रपंचामध्ये खूप वेळ जाणार आहे, त्याला साधना करायला वेळ मिळणार नाही, त्याला भक्ती करायला वेळ मिळणार नाही. तर आपल्याला सोप्यात सोप्या पद्धतीने भगवंतांची आराधना कशी करता यावी, भगवंतांच्या विषयी आपल्याला कशी माहिती मिळावी, म्हणून भगवंतांनी आपल्यावर अनुकंपा करून आपल्याला भगवद्गीता सांगितली. आणि म्हणून ते सांगतात अर्जुना करवी आपल्याला की मी तुला काही माझ्या ठराविक अभिव्यक्तींबद्दल सांगतोय, कारण की माझं ऐश्वर्य अनंत आहे. आणि अनंतच्या गोष्टी समजून आपण आपल्याला अ, आपली बुद्धी नाश होऊ नये म्हणून भगवंत सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांग. तर अनेक विभूती सांगितल्या आहेत, तर त्यातल्याही आपल्याकडे वेळ सीमित असल्यामुळे मी आणखी अगदी थोड्याच घेणार आहे. गुरु, तर विभूती म्हणजे काय? विभूती म्हणजे संपदा किंवा ओप्युलन्स. अच्छा. म्हणजे एक ऐश्वर्य म्हणता येईल, की एखाद्या व्यक्तीचं काय गुणधर्म आहेत वगैरे, तसं त्या पद्धतीने. ओके. तर भगवंत बेसिकली स्वतःचे कॅरेक्टरिस्टिक्स इथे समजून सांगतात आपल्याला. तर 10:22 मध्ये पहिल्यांदा भगवान सांगतात, वेदानाम सामवेदोस्मी देवानामस्मि वासवः इंद्रियाणाम मनश्चास्मी भूतानामस्मि चेतना. तर वेदांमध्ये सामवेद मी आहे, भगवंत सांगतात. तर आता मग 4 वेदांपैकी सामवेदच का? कारण की आपल्या धर्माप्रमाणे जे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, तर ह्या 4ही पुरुषार्थांची माहिती भगवंतांनी 4 वेदांमध्ये सांगितली. खरं म्हणजे वेद एकच आहेत, परंतु आपली बुद्धी हळूहळू क्षीण होत जाणार आहे, हे असं भगवंतांचे जे अवतार होते, लिटररी इन्कारनेशन म्हणतो आपण, किंवा अ, व्यासदेवांना, तर त्यांनी अनुकंपा केली आणि हे वेद जे पूर्वीच्या काळामध्ये केवळ अ, तोंडपाठ करूनच लोकांना शिकवले जात होते, तर ते व्यासदेवांनी अ, गणपती बाप्पांकडून लिहून घेतले. आणि सगळे एकदम एकाला जमणार नाही म्हणून त्यांनी 4 खंडामध्ये त्याचं विभाजन केलं. आणि त्या विभाजनाप्रमाणे वेगवेगळ्या पुरुषार्थांविषयी माहिती भगवंतांनी दिलेली आहे वेगवेगळ्या वेदांमध्ये. तर त्यातल्या त्यात भगवंतांविषयी जी सगळ्यात जास्त माहिती आहे भक्तीबद्दल, साधनेबद्दल, ती सामवेदामध्ये येते. म्हणून भगवंत म्हणतात की वेदानाम सामवेदोसी. आणि मग इतर वेदांमध्ये इतर गोष्टी शिकवल्या आहेत. म्हणजे आपल्या पूर्ण आपलं आयुष्याचं चरितार्थ कसं चालवायचा इथपासून तर आपले कर्मकांडीय गोष्टी आणि सगळ्याच सगळ्याच प्रकारच्या गोष्टी वेदांमध्ये लिहिलेल्या आहेत. आणि त्यातल्या त्यात भगवंतांविषयी माहिती सगळ्यात जास्त
सामवेदामध्ये आहे भक्तीबद्दल. म्हणून भगवंत म्हणतात वेदानाम सामवेदस्मी देवानाम अस्मी वासवः. मग आता स्वर्गाचा राजा इंद्र आहे आणि त्यापैकी म्हणजे इंद्र ही माझी प्रतिमा आहे असं सांगतात भगवान. पण याचा अर्थ असा होत नाही की इंद्र आणि भगवान एकच आहे. परंतु अर्जुनाला जे माहिती आहे की स्वर्गामध्ये सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व कोण असेल तर ते इंद्रदेव आहेत आणि ते मीच आहे असं ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला अर्जुनाला लक्षात येतं की भगवंत म्हणजे कोण आहे. त्यानंतर इंद्रियाणाम मनश्चास्मी. ही अतिशय सुंदर उपमा भगवंतांनी इथे दिलेली आहे, त्यांची विभूती सांगितली आहे. आपल्याला मनाच्या बद्दल पूर्ण कल्पना आहे की मन किती प्रबळ आहे. अर्जुनाने पण सांगितलंय 6व्या अध्यायामध्ये की अ, मन हे अतिशय हट्टी आहे. मन हे अतिशय वायोर इव सुदुष्करम सांगतो अर्जुन. म्हणजे वायूपेक्षाही मनाला नियंत्रित करणं कठीण आहे अशी ग्वाही अर्जुनाने भगवंतांना दिलेली आहे. आणि म्हणून भगवंत सांगतात की इंद्रियाणा मनश्चास. आणि आपल्या धर्मामध्ये मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सगळ्यात जास्त साधना सांगितलेली आहे. म्हणजे आपण जे अष्टविधा भक्ती म्हणतो की ध्यान धारणा समाधी वगैरे ते म्हणजे यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा समाधी. तर ह्या सगळ्यांमध्ये आपण हळूहळू आपलं मन नियंत्रित कसं करायचं त्याच्याबद्दल आहे. म्हणजे पहिले यम नियम आणि आसन आणि प्राणायाम या चार ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या शरीराशी निगडीत आहेत. पण पुढे ध्यान धारणा समाधी वगैरे त्या सगळ्या गोष्टी ज्या केवळ आणि केवळ मनाशी संलग्न आहेत त्या गोष्टी. त्यामुळे आपल्या धर्मामध्ये मन नियंत्रित करण्यासाठी सगळ्यात जास्त जोर दिलेला आहे. आणि भगवंत तेच समजून अर्जुनाला समजून सांगतायत की इंद्रियाणाम मनश्चास्मी. भगवंतांनी मनाला एक इंद्रिय म्हटलेलं आहे. आधी पण आपण बघितलंय की भगवंतांनी सांगितलंय की सगळ्या इंद्रियांना नियंत्रित करणारं मन असतं. त्या मनाला नियंत्रित करणारं आपले बुद्धी असते आणि बुद्धीला नियंत्रित करणारं म्हणजे आपले आत्मा असते. तर यापैकी आपल्या या सगळ्या इंद्रियांपैकी मन म्हणजे भगवंतांचं प्रतीक आहे. आणि भूतानाम अस्मि चेतना म्हणजे कोणत्याही प्रकारच्या पाण्यामध्ये प्राण्यांमधली चेतना म्हणजे भगवंत आहे. तर आपण जन्म मृत्यू जरा व्याधी या सगळ्या आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य अंग आहे. आपण सर्वांनी आपल्या आप्तेष्टांचं आपल्या मित्रांचं निधन पाहिलेलं आहे आपल्या डोळ्यात. आणि ते आपण जेव्हा बघतो त्यावेळेला एखाद्या व्यक्ती जेव्हा निघून जातो त्यावेळेला आपण बघतो तर ते शरीर तिथेच असतं पडलेलं. त्या शरीराच्या समोर आपण विलाप करत असतो परंतु ती व्यक्ती त्यातून निघून गेलेली असते. माझं शरीर तिथे पडलेलं आहे आणि त्यातलं असं काय निघून गेलेलं असतं की जेणेकरून ते उरलेलं शरीर जे आहे त्याची काही किंमत नसते. तर त्यातली जी चेतना असते त्या शरीरामधली ती म्हणजे भगवंत असतात. आणि ती जेव्हा निघून जाते त्यावेळेला ते निर्जीव शरीर काहीच कामाचं नसतं. म्हणजे ते इतकं बेकामी असतं की आपण ते जाळून टाकतो. म्हणून भगवंतांची चेतना अतिशय महत्वाची. मग पुढे आणखीन अनेक विभूती अभिव्यक्ती आपल्या भगवंत सांगतात की महर्षीणाम भृगुरहम गिरामस्मैकम अक्षरम यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावराणाम हिमालय. तर यामध्ये एक जी अभिव्यक्ती भगवंतांनी सांगितलेली आहे की यज्ञानाम जप यज्ञोस्मी ती अतिशय महत्वाची अभिव्यक्ती आहे. भगवंतांना माहिती होतं की कालांतराने आपली
साधन करण्याची, साधना करण्याची आणि एकंदरीतच यज्ञ, दान, धर्म, तप हे सगळं करण्याची आपली क्षमता क्षीण होणार आहे. आणि आपल्याला या कलियुगामध्ये सगळ्यात सोप्या पद्धतीने साधना करता यावी म्हणून भगवंतांनी आपल्याला सांगितलंय की जप ही साधना म्हणजे मी. तर आपण प्रत्येकाने भगवंतांच्या नामाचा जप हा रोज करायलाच हवा. मी ज्या वैष्णव परंपरेमध्ये ज्याच्यातून मी दीक्षा घेतलेली आहे, श्रील प्रभुपादांकडून आलेलं आहे ते, तर त्यामध्ये तर आम्हाला रोजच्या 16 माळा करणं किमान आवश्यक असतं. म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या नामाचं जप 108 केले की एक माळ होते. आणि अशा 16 माळा करणं हे किमान करायला हव्या असे आमच्या गुरूंची आज्ञा असते. का? कारण की भगवंतांनी इथे ते सांगितले आहे की यज्ञानाम जप यज्ञोस्मी. तर या कलियुगामध्ये जर काय यज्ञ असेल तर तो जप यज्ञ आहे. मग आपल्या धार्मिक परंपरेमध्ये अनेक मठ आहेत, अनेक परंपरा आहेत. थोड्याफार फरकाने ते वेगळ्या वेगळ्या नावांचं जप करतात, परंतु आपण कोणत्याही एखाद्या अधिकृत वैष्णव परंपरेमध्ये आपण ज्ञान घ्यावं आणि भगवंतांचा जप हा नियमित करायला हवा. मग त्या त्या परंपरेनुसार जे काय आपल्याला त्यांनी सांगितलंय त्यानुसार आपण जप करायला हवं. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की आपल्या मराठी परंपरेमध्ये जय जय रामकृष्ण हरी हा जप मंत्र जो आहे तो आपले सगळेच संत करायचे. पण आपण ज्या परंपरेशी आपण संलग्न आहोत त्या परंपरेशी आपण एकनिष्ठ व्हायला पाहिजे आणि त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्या अनुसार आपण भगवंतांचा जप हा रोज करायला हवा. कारण आचार्य म्हणजे काय की जे आचरणामध्ये भगवंतांची भक्ती ज्यांच्या आचरणामध्ये आलेली आहे आणि त्यांच्या आचरणामधून दिसून येतोय अशा लोकांकडून आपण ती माहिती मिळवून घ्यावी आणि त्याचा जप करावा. तर श्रील प्रभुपादांनी आवर्जून सांगितलंय की जप हा रोज नियमित करायलाच हवा. त्यानंतर स्थावराणाम हिमालय. आता हिमालय हे आपलं सगळ्यात मोठं पर्वत आहे. तर आपल्याला पाहूनच समजतं की हे भव्य दिव्य आहे काहीतरी. आणि स्थावराणाम हिमालय म्हणजे ह्या ज्या स्थावर ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यापैकी हिमालय मी आहे असं भगवंत सांगतायत तिथं अर्जुनाला. 28 मध्ये आयुधानाम अहम वज्र, धेनूनाम अस्मि कामधुक्, प्रजनश्चास्मि कंदर्पः, सर्पाणाम अस्मि वासुकी. तर आयुधांमध्ये वज्र मी आहे, गायींमध्ये सुरभी गाय मी आहे, प्रजोत्पादनास कारण असणारा कामदेव आणि मदन मी आहे आणि सर्पांमध्ये वासुकी मी आहे. तर आधीचे हे सगळे पहिले 3 जे आहेत ते सगळ्यात सोपे आहेत समजायला. मग इथे वासुकी या सापाबद्दल का उल्लेख आला असावा? कोणाच्या काही कल्पना त्या संदर्भात? वासुकी हा नागांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून. का पण त्याचे संदर्भ कुठे आलेले आहेत आपल्या? समुद्र वासुकीचा संबंध समुद्र मंथनाच्या वेळेला आलेला आहे ना. बरोबर आहे. तर वासुकीचा संदर्भ समुद्रामंथनामध्ये आलेला आहे. तर तो एवढा मोठा साप होता की मेरू पर्वत म्हणजे सगळ्या म्हणजे पृथ्वी तलावर सगळ्यात मोठा जो पर्वत आहे तो हिमालय पर्वत आहे. आणि त्याचप्रमाणे सगळ्या सौर मंडलामध्ये जेवढ्या काय प्रकृती आहेत त्याच्यामध्ये जो सगळ्यात मोठा
पर्वत आहे तो म्हणजे मेरू पर्वत. तर तो मेरू पर्वत एक रवई म्हणून घुसळायला घेतला होता समुद्राचं मंथन करण्यासाठी. आणि ते घुसळण्यासाठी जी दोरी होती ती वासुकीच्या स्वरूपामध्ये होती. तर एका बाजूला म्हणजे तोंडाच्या बाजूला दानव आणि शेपटीच्या बाजूला देव, दोघांनी धरून उलट त्या होतं. मेरू पर्वताला घुसळलं होतं. नाही नाही, बरोबर आहे. दानवच तोंडाच्या बाजूला होते, कारण की ते घुसळणं करणार होते त्यावेळेला अ, वासुकीच्या तोंडामधून अग्नीच्या ज्वाला निघणार होत्या. तर ते दानवांचा हा भ्रम होता की तोंड म्हणजे श्रेष्ठ आहे, आम्ही त्याच बाजूला असणार. म्हणून भगवंतांनी पण त्यांना तोंडाकडून जाऊ दिलं. मग ज्या वेळेला त्या ज्वाळा यायला लागल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की देव शेपटीच्या बाजूला का गेले. असं होते, मोठी कहाणी आहे. परंतु अर्जुनाला त्याच्या त्याच्या भाषेमध्ये ते समजावं म्हणून भगवंतांनी असे सोपे सोपे उदाहरण दिले, त्यांची स्वतःची किमया आणि त्यांच्या अभिव्यक्ती समजून देण्याकरता. नंतर प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेंद्रः वैनतेयश्च पक्ष्या. म्हणजे दैत्यानांमध्ये भक्तराज प्रल्हाद मी आहे. तर ही फारच एक ची गोष्ट आहे की भगवंत उदाहरणामध्ये दानवाचा उल्लेख आहे आणि दानवांमध्ये प्रल्हाद मी आहे. तर बऱ्याच वेळेला आपण असा गैरसमज असतो की एखाद्या व्यक्तीचा एखाद्या कुळामध्ये एखाद्या परिवारामध्ये जन्म झाला की तो चांगल्या परिवारामध्ये झाला तर चांगलाच होईल, वाईट परिवारामध्ये झालं तर त्याचं वाईटच होईल. तर ह्याला खूप मोठा छेद इथे भगवंतांनी दिलेला आहे की दानव कुळामध्ये जन्म घेऊन सुद्धा प्रल्हाद एक अतिशय श्रेष्ठ भक्त झाले. हे तुमच्या कुळाशी तुमचा काहीही आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने काहीही संबंध नाही हे दाखवून देण्यासाठी भगवंतांनी प्रल्हादांचं उदाहरण दिलेलं आहे. कालह कलयताम, सगळ्यांचं दमन करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे. काळाच्या ओघामध्ये मोठे मोठे राजपाट, मोठे मोठे देश, मोठे मोठे व्यक्ती, मोठे मोठे खानदान, सगळं सगळं धुळीला मिळून जात. आणि म्हणून भगवंत म्हणतात की काल ह कलयाताम आहे. मग नंतर पशूंमध्ये सिंह मी आहे, पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे. तर आपल्याला माहितीच आहे की सगळ्यात अ, ताकदवार जो प्राणी आहे तो सिंह आहे आणि सगळ्यात ताकदवार जो पक्षी आहे तो गरुड आहे. त्यानंतर 34 मध्ये मृत्यू सर्व हरश्चाहम उद्भवश्च भविष्यता कीर्ती ही श्रीवाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृतिक्षमः. तर मृत्यू सर्व हरश्चाहम म्हणजे सगळं काही हिरावून घेणारा मृत्यू मी आहे, हे भगवंत सांग. म्हणजे अगदी अनादी कालापासून प्रत्येक प्राण्याची हीच इच्छा असते की तो अमर व्हावा, त्याला कधीच मरण येऊ नये, त्याला कधीच काही दुःख भोगायला लागू नये. आणि त्याच्यासाठी आपण बघतो की अनेक दानवांनी खूप काय काय प्रकारे जतन केलेले आहेत. मग कोणी सांगू शकेल का आपले काही महत्वाचे उदाहरण की ज्याच्यामध्ये काही लोकांनी अमर होण्याचं वर मागितलंय वगैरे? हिरण्यकश्यपूने मागितलं होतं. हिरण्यकश्यपूने मागितला होता आणि त्यासाठी अं, शुक्राचार्याने संजीवनी मंत्रची पण त्यासाठी सुद्धा त्यांनी खूप मोठं तप केलं होतं. बरोबर आहे. अजून रावणाचं पण आपण उदाहरण बघतो, त्यांनी पुराण- पण तप केला होता की त्यांनी पण मागितलं ते मग अनेक प्रकारचे वर की मला हा प्राणी मारू शकणार नाही, ते मारू शकणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. परंतु आपण बघतो की शेवटी त्यांचा देखील अंत झाला. म्हणजे हिरण्यकश्यपूने एवढा तप केला होता की म्हणजे त्याच्या तपाच्या तेजामुळे सगळे ब्रह्मांड जळायला लागलं होतं, एवढं त्याचं तेज होत. आणि त्यातून त्यांनी काय मागितलं तर मला अमर करा.
ब्रह्माजी म्हणाले मीच अमर नाही, तुला अमर कसं करणार? मग तू असं काहीतरी माग की जेणेकरून, मग त्यांनी मागितलं की मला असं मरायचं नाही, सकाळी मरणार नाही, दुपारी मरणार नाही, रात्री मरणार नाही, माणूस मारू शकणार नाही, प्राणी मारू शकणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. घरात मरण येणार नाही, दारात मरण येणार नाही, बाहेर मरण येणार नाही, वगैरे वगैरे बरंच काय काय मागितलं. परंतु भगवंत नरसिंह अवतारामध्ये आले. म्हणजे ते ना प्राणी, न मनुष्य, घराच्या उंबरामध्ये त्याने त्यांनी हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं आणि आपल्या नखांनी त्याला फाडलं. म्हणजे ज्या वेळेला मृत्यू येतो त्यावेळेला तो अटळ असतो. मग तो कितीही मोठा व्यक्ती असो, कितीही काही तप केलेलं असो, काहीही असो, मृत्यू सर्व हरश्चा. तर म्हणून काय आपण मृत्यूची भीती बाळगायची का? तर तसं नाही. ही मृत्यू हे सत्य आहे. कधी ना कधी येणार, प्रत्येकाला येणार. परंतु त्यातून आपली प्रतिक्रिया काय असायला पाहिजे, की आपल्याला समजायला पाहिजे की आपला ह्या पृथ्वीवरचा आपलं जीवन सीमित आहे, आपल्याकडे असलेली वेळ सीमित आहे, आणि त्यामध्ये भगवत धामाला परत जाण्यासाठी जे काय करायला पाहिजे ते आपल्याला करता यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण नियोजन करायला पाहिजे, आपले प्रायोरिटीज त्याप्रमाणे सेट करायला पाहिजे, जेणेकरून आपण भगवत भक्तीला महत्व देऊया. आणि या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीमध्ये भगवंत उद्भवश्च भविष्यताम, म्हणजे पुढे जे काय येणार आहे त्याचं त्यात पण मी आहे. पण मला सगळ्यात एक आवडलेलं आहे म्हणजे ते कीर्ती श्रीर्वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. तर स्त्रियांमध्ये कीर्ती, ऐश्वर, मधुरवाणी, स्मृती, बुद्धी, दृढता आणि क्षमा मी आहे. तर आपण बघतो की प्रत्येका विभूतीबद्दल भगवंतांनी एकच सांगितलंय की वैनतेयश्च पक्षीणाम, त्यानंतर मृगेंद्रानाम मृगेंद्र, मृगाणामच मृगेंद्रहम. प्रत्येका अभिव्यक्तीबद्दल भगवंतांनी एकच उदाहरण दिलंय. काहीतरी एकच त्याच्याबद्दलचे एखाद गुण भगवंतांनी सांगितलं. पण स्त्रियांचं मन भगवंतांनी इथे भरभरून कौतुक केलेलं आहे. तर स्त्रियांचे 6 गुण त्यांनी इथे सांगितले, ते म्हणजे कीर्ती, ऐश्वर, मधुरवाणी, स्मृती, बुद्धी, दृढता आणि क्षमा. तर या 6 क्वालिटीज, 6 गुण भगवंतांनी स्त्रियांचे सांगितले. आणि हे सगळे गुण जे स्त्रियांमध्ये आहेत तो म्हणजे मीच आहे, असं भगवंत इथे आपल्याला सांगते. तर बऱ्याच वेळेला आपल्याला असं गैरसमज असतो की आपली धर्मसंस्कृती जी आहे ती पुरुष प्रधान आहे, वगैरे वगैरे, असं बरंच काही काही बोलबाला होत असतो. त्याच्यानंतर लोक त्याचं काहीतरी विपर्यास करतात वगैरे. तर त्यावेळेला आपण त्यांना हा श्लोक सांगितला तर ते लोक शांत बसतील. आपला धर्म आपण कसा डिफेंड करायचा, त्याच्या आपण कशी रक्षा करायची हे आपल्याला समजण्यासाठी अतिशय संक्षेपमध्ये भगवंतांनी आपल्याला ही भगवद्गीता समजून सांगितली. आणि शेवटी 41 मध्ये भगवंत सगळ्याच सार सांगतात की सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुलिंगातून उत्पन्न झाल्या आहेत, हे तू जाण. आणि मग नंतर 42 मध्ये भगवंत संपवतात आणि सांगतात की हे सगळं समजून घेण्याची काय आवश्यकता आहे. म्हणजे केवळ माझ्या एका अंशाने हे सगळं तिन्ही लोक निर्माण झालेले आहेत. तर ज्या वेळेला तुम्ही हे समजून घ्याल त्यावेळेला तुला हे सगळं समजेल, असं समजून सांगून भगवंत हा त्यांच्या विभूतींविषयीची माहिती थांबवतात. तर आपणही आता इथे थांबूया. कोणाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आपण घेऊ शकतो.
हो, खूप सुंदर सांगितलं बरं का एकदम. म्हणजे प्रत्येक धन्यवाद. गोष्टीची माहिती अतिशय सुंदर सांगितली. छान वाटलं ऐकायला पण आणि मग काही गोष्टी समजल्या सुद्धा की बा कशा पद्धतीनं भगवंताने च्या विभूती आहेत आणि त्या विभूतींचं कसं त्यांनी वर्णन केलेलं आहे. मग म्हटलं बरं का दाजी आम्हाला. तुमचा आवाज थोडासा ब्रेक होऊन होऊन येत आहे. म्हटलं प्रत्येक याची तुम्ही जे फोड करून सांगितली प्रत्येक विभूतीची ती अतिशय सुंदर सांगितली आणि समजलं पण. धन्यवाद. विभू- रेग्युलरली येत जा. आपण आता 10 अध्याय झालेले आहेत. बाकीचे पण आता अजून 8 अध्याय राहिलेत. आपण पुढच्या 8 सत्रांमध्ये ते पूर्ण करूया. आणि मग बाकीचं परत पहिल्यापासून घेणार का 10 पर्यंत मग नंतर? हो, आपण पुन्हा पहिल्यापासूनच हे करण्यासाठी आता तात्पुरतं तरी आपल्या ग्रुपवरती मी सगळ्या लिंक्स पाठवतो. 1 ते 10 जे 1 ते 9 जे आधी झालेले आहेत त्या. आणि आपण जेव्हा पुन्हा एकदा जर कधी आपल्याकडे पुरेसे लोक असतील ऑनलाईन दुसरं सत्र करण्यासाठी, तर आपण पुन्हा पहिल्यापासून पुन्हा सुरू करू शकतो. परंतु चालेल चालेल. तोपर्यंत तुम्ही आता आधीच्या लिंक्स बघा. हो हो. मी ज्या ग्रुपवर ही माहिती दिली जाते त्या ग्रुपचे जॉईनिंगची लिंक पाठवतो, जेणेकरून सगळेजण त्याच्यावर जॉईन झाले तर आधीच्या निरूपणांची लिंक त्यावर मिळेल तुम्हाला. सो पण आता दॅट ह्याच्यानंतर ना जे तुम्ही सेशन घेणार आहात झूमवर, मग हां हां. त्याचे details पण तुम्ही पाठवाल ना? हो हो, त्याचे डिटेल्स पण पाठवत जाईल. अच्छा. ओके. एक प्रश्न होता की दुसऱ्या का तिसऱ्या अध्यायामध्ये, दुसऱ्याच माझ्या मते भगवंत सांगतात की बायकांना मी हे ज्ञान म्हणजे बायकांना कमी समजतं हे ज्ञान, किंवा आय थिंक समथिंग रिलेटेड टू दॅट असा उल्लेख आहे. मग हम्म. इथे जर भगवंत त्यांचे एवढे गुण सांगतात तर देन तिथे असं का म्हटलंय भगवंतांनी? आय 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 कांट एक्सप्लेन यू की ते काय आहे, बट यू नो दॅट वन. हा, मला माहिती आहे तो श्लोक. तर भगवंतांनी तिथे असं सांगितलेलं आहे की स्त्रियो वैश्या तथा क्षुद्राः, म्हणजे स्त्रियांना, वैश्यांना आणि शूद्रांना हे ज्ञान थोडस कमी समजण्याची शक्यता असते असं भगवंत सांगतात. परंतु म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की त्यांना येतच नाही. तर त्यांनी हे उदाहरण का दिली आहे, तर ज्या वेळेला कोणताही व्यक्ती आपल्या ह्या प्राकृत शरीराकडे जेव्हा जास्त लक्ष देतो, आकृष्ट होतो, त्यावेळेला त्याला भगवंत समजण्यासाठी थोडीशी कठीणाई होते. पण याचा अर्थ असा नाही की हे ज्ञान स्त्रियांसाठी नाहीये. तसं जर असतं तर भगवंतांनी ह्या 6 प्रकारच्या उपमा स्त्रियांसाठी दिल्या नसत्या. तर असंच मी याचसाठी तो मगाशी सांगितलं खास, की बऱ्याच वेळेला असे चुकीच्या चुकीचा म्हणजे आपल्या धर्मग्रंथाविषयी अपप्रचार केला जातो. आणि काहीतरी काही गोष्टी म्हणजे चुकीच्या कॉन्टेक्स्ट चुकीचे संदर्भ घेऊन आणि एक्सप्लेन केल्या जातात आणि लोकांना भडकवलं जातं. तर ते आपल्याला खोडून काढता आलं पाहिजे, म्हणून आपल्याला याचं पूर्ण ज्ञान असायला हवं. ओके. ठीक आहे. या. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? प्रश्न नाहीये, पण मी पहिल्यांदाच असं गीतेचं जे ऑनलाईन सेशन आहे ते मी फर्स्ट टाइम ऐकलंय. आणि माझा छान एक्सपिरियन्स होता आणि मी गीता वगैरे जवळ घेऊन बसली होती. त्याच्यामुळे मला ते श्लोक वगैरे त्याचे ते फारच उत्तम. फार बरं झालं तुम्ही आलात. या निमित्ताने तुमच्या आध्यात्मिक
अभ्यासाची सुरुवात झाली. भगवंत तुम्हाला हे ज्ञान आणखीन सोपं करून आणि सहज सांगो, एवढीच त्यांच्याकडे इच्छा आणि प्रार्थना. अजून कोणाला काही प्रश्न किंवा काही माहिती वगैरे हवी असेल तर आपण 1-2 मिनिटं बोलू शकतो. खूप ज्ञान मिळालं, आभारी आहे. वेलकम. धन्यवाद. चला मंडळी, अजून कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण आज इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद.